लग्नानंतर काही वर्षांनी नात्यातला तो ओलावा कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो का? तुम्हाला तुमच्या जोडीदाराला खुश तर करायचे आहे, पण नक्की काय चुकतं आहे आणि योग्य पद्धत कोणती हे समजत नाहीये का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर ही चित्रफीत तुमच्यासाठीच आहे. बऱ्याचदा नात्यात दुरावा येण्याचे सर्वात मोठे कारण शयनगृहातील योग्य ताळमेळ आणि समजुतीचा अभाव हे असते. आज मी तुम्हाला अशी काही गुपिते सांगणार आहे, जी जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या पत्नीला पूर्ण समाधान देण्यास सक्षम होऊ शकता. बहुतेक लोक वारंवार त्याच जुन्या चुका करत राहतात, ज्यामुळे जोडीदाराला आनंद मिळण्याऐवजी चिडचिड होऊ लागते. आजच्या या चित्रफितीमध्ये मी संगीता जाधव तुम्हाला अशा काही खास आणि प्रभावी पद्धती सांगणार आहे, ज्याबद्दल तुम्ही कदाचित आधी कधीच ऐकले नसेल. आज माझ्याकडे कोणतेही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक नाहीये, पण मी माझ्या शब्दांतून आणि खुणांतून तुम्हाला इतक्या स्पष्टपणे समजावून सांगेन की प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहज समजेल. लक्ष देऊ नये का? स्त्रियांच्या शरीरातील सर्वात संवेदनशील भाग म्हणजे त्यांचा मेंदू आणि त्यांची मज्जासंस्था असतो. जर तुम्ही योग्य बिंदूला योग्य पद्धतीने स्पर्श करायला शिकलात, तर तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक प्रेमळ आणि घट्ट होऊ शकते. या माहितीच्या दरम्यान मी तुम्हाला एका अशा तारा पद्धतीबद्दल सांगेन, ज्यामध्ये तुमच्या जोडीदाराची मनस्थिती लगेच बदलण्याची क्षमता आहे. स्पर्शाचे महत्त्व आणि संमती. तुम्हाला माहिती आहे का की चुकीच्या पद्धतीने केलेला स्पर्श तुमच्या जोडीदाराला तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर करू शकतो? होय, परवानगीशिवाय किंवा खूप कठोरपणे स्पर्श केल्यास कोणत्याही महिलेला अस्वस्थ वाटू शकते. आज आपण वर्तुळाकार ते सरळ सारख्या शास्त्रीय आणि कोमल पद्धती सविस्तरपणे समजून घेणार आहोत. ही चित्रफीत खास त्यांच्यासाठी आहे, ज्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात पुन्हा तोच उत्साह आणि नाविन्य परत आणायचे आहे. मी तुम्हाला समजावून सांगेन की एका मऊ स्पर्श पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या जोडीदाराला खोल विश्रांती कशी देऊ शकता. शेवटपर्यंत नक्की पाहत रहा, कारण शेवटची टिप तुमची संपूर्ण कामगिरी बदलून टाकू शकते. जर तुम्ही या वाहिनीवर नवीन असाल तर आत्ताच सदस्य व्हा, कारण इथे तुम्हाला खरी आणि वैद्यकीय आरोग्याशी संबंधित योग्य माहिती मिळते. आता तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करा आणि माझ्यासोबत ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही संकोचाशिवाय आज आपण अशा विषयांवर मनमोकळेपणाने बोलणार आहोत, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. स्वतःला अशा ज्ञानासाठी तयार करा, जे तुमच्या जोडीदाराला तुमच्या आणखी जवळ आणू शकेल. संगीता जाधवसोबत सुरू करूया आजची ही अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती. स्त्रियांचा मेंदू आणि संवेदनशीलता. जेव्हाही आपण मागच्या वेळी माहिती दिली की हातांनी खेळणे तुम्हाला जास्त योग्य वाटते का, तेव्हा बऱ्याच संशोधनानंतर आम्हाला हे समजले की स्त्रियांचा मेंदू हा खूप जास्त संवेदनशील असतो. जेव्हाही तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवता, तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीसाठी ते क्षण अत्यंत समाधानकारक आणि प्रेमाने भरलेल्या परिपूर्ण क्षणांमध्ये बदलू शकता. चला तर मग, आज मी तुम्हाला हे अगदी सविस्तर समजावून सांगते. पुरुषांसाठी अनेकदा ही एक सामान्य कल्पना असते की त्यांनी शरीराच्या संवेदनशील भागांना स्पर्श करावा. प्रत्यक्ष उत्तेजनेचा अर्थ पुरुषांसाठीही एका अत्यंत संवेदनशील भागाशी जोडलेला असतो. तर मग नक्की कोणती पद्धत योग्य मानली जाते? कारण बऱ्याचदा आपण खूप कठोर पद्धतीने किंवा जोडीदाराच्या संमतीशिवाय स्पर्श करू लागतो, ज्यामुळे जोडीदाराला विचित्र आणि अस्वस्थ वाटते आणि ती हळूहळू नकार देऊ लागते किंवा भावनिक दुरावा निर्माण करते. असे अजिबात होता कामा नये. उलट हा अनुभव त्यांच्यासाठी अधिक चांगला आणि सुखद असायला हवा. चला तर मग, योग्य पद्धती समजून घेऊया. 1. वर्तुळाकार ते सरळ पद्धती. सर्वात आधी आपण वर्तुळाकार ते सरळ पद्धतीबद्दल बोलूया. जसे तुम्ही तुमच्या कल्पनेत पाहू शकता की बाहेरील भागापासून सुरुवात करणे महत्त्वाचे असते. थेट मध्यभागावर दबाव देणे योग्य नाही, कारण तो खूप जास्त संवेदनशील भाग असतो. नेहमी बाहेरून आतल्या दिशेने गोल वर्तुळ बनवत हळूहळू पुढे जावे. जेव्हा तुम्ही हलकी हालचाल करता, तेव्हा यामुळे स्त्रीला जास्त आनंद मिळण्यास मदत होते. यातून तुम्ही तुमचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकता. कल्पना करा की तुमची बोटे एका मऊ कुंचल्याप्रमाणे हळूहळू फिरत आहेत. घाईघाईत मध्यभागावर जास्त दबाव टाकू नका, कारण यामुळे जोडीदार अस्वस्थ होऊ शकते. वर्तुळ बनवण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही हळूहळू त्यांची संवेदनशीलता जागृत करत आहात. जसे जसे तुम्ही बाहेरून आतल्या बाजूला जाता, तसतसा जोडीदाराचा विश्वास आणि विश्रांतीची पातळी वाढत लागते. नेहमी बोटांच्या टोकांचा वापर करा, नखांचा नाही. हे तंत्र शरीरामध्ये आनंदी संप्रेरके तयार करण्यास मदत करते.
दुसरी पद्धती, तारा ते सरळ पद्धती. आता वळूया तारा ते सरळ पद्धतीकडे, जी एक अतिशय वेगळी आणि प्रभावी पद्धत मानली जाते. कल्पना करा की तुम्ही तुमच्या बोटांच्या मदतीने एका ताऱ्याचा आकार बनवत आहात. या ताऱ्याच्या आकारात हलकी पकड बनवा आणि मग हळूहळू तुमची हालचाल वाढवायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, स्पर्श इतका मऊ आणि कोमल असावा की त्यांना फक्त तुमच्या अस्तित्वाची जाणीव होईल, कोणताही जोर किंवा दबाव नाही. आयुर्वेदिक मलम आणि आरोग्याचे महत्त्व. अनेक पुरुष हा प्रश्न विचारतात की मसाजसाठी मलमाचा वापर गरजेचा असतो का? उत्तर आहे होय. जर तुम्ही योग्य आयुर्वेदिक मलमाची निवड केली तर ती त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मलम नेहमी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने लावले पाहिजे. जर तुम्हाला त्वचेवर छोटी पुरळ जाणवले तर यात घाबरवण्यासारखे काही नाहीये. नैसर्गिक आयुर्वेदिक पद्धती त्वचेच्या गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात. जवळपास 3 महिने याचा नियमित वापर केल्यास तुम्हाला त्वचेच्या लवचिकतेमध्ये स्पष्ट बदल दिसून येईल. तुमच्या पत्नीला सांगा की याचा नियमित वापर करावा, कारण फक्त 1 महिन्यातच तुम्हाला सकारात्मक फरक दिसेल. आयुर्वेदानुसार ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित मानली जाते, ज्याचा लुवा मी माहिती विभागात देऊन ठेवीन. पण लक्षात ठेवा, फक्त मलम सगळे काही करत नाही. तुमचा आहार आणि व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वतः निरोगी आणि तंदुरुस्त राहाल तेव्हाच तुम्ही तुमच्या जोडीदाराला अधिक चांगल्या प्रकारे आनंदी ठेवू शकाल. संवाद आणि देहबोली. मध्ये मध्ये तुमच्या जोडीदाराला विचारत राहा की त्यांना कसे वाटत आहे. एक चांगला जोडीदार तोच असतो ज्याला आपल्या पत्नीची देहबोली समजते. त्यांच्या श्वासोच्छवासाचा वेग आणि चेहऱ्यावरील हावभाव तुम्हाला संकेत देतील की तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात. तिसरी हालचाल, थरथरणारी हालचाल. आता वळूया त्या शेवटच्या पद्धतीकडे, जी बहुतांश पुरुषांची आवडती मानली जाते. नेहमी बाहेरून सुरुवात करा. मऊ स्पर्श पद्धती वापरा आणि मग हळूहळू मध्यभागाकडे जा. दुसरी पद्धत, ज्यामध्ये तुम्ही बोटांनी ताऱ्याचा आकार बनवता, त्यात हलकी पकड करून बाहेरून आत संथ हालचाल करा. ही हालचाल खूप जास्त घट्ट नसावी, तर मऊ आणि सैल असावी. या शेवटच्या पद्धतीला आपण थरथरणारी हालचाल या नावाने ओळखतो. निष्कर्ष. या होत्या काही खास आणि प्रभावी पद्धती, ज्या तुमच्या नात्यात पुन्हा नवी ऊर्जा आणि नाविन्य आणू शकतात. नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते, त्यामुळे संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. कोणत्याही प्रात्यक्षिकाशिवाय जर तुम्ही या पायऱ्या योग्य पद्धतीने पाळल्या तर तुम्हाला उत्तम निकाल मिळतील. आजच्या या चर्चेचा उद्देश फक्त तुम्हाला योग्य आणि शास्त्रीय माहिती देऊन जागरूक करणे होता. जवळीक साधण्याचा खरा अर्थ फक्त शारीरिक संबंध नसून एकमेकांचा आदर आणि समजूतदारी हा देखील असतो. समाजात अशा विषयांवर मनमोकळेपणाने बोलणे आता गरजेचे झाले आहे, जेणेकरून लोकांचे गैरसमज दूर होऊ शकतात. जर तुम्हाला ही चित्रफीत आवडली असेल तर याला पसंती नक्की द्या. तुमची एक पसंती आम्हाला असे आणखी माहितीपूर्ण चित्र बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. तुमच्या जीवनशैलीत योग आणि आरोग्यदायी आहाराचा नक्की समावेश करा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कोणत्याही संकोचाशिवाय टिप्पणी विभागात लिहा. मी पूर्ण प्रयत्न करीन की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे शास्त्रीय आणि अचूक उत्तर देऊ शकेन. आरोग्य आणि नात्याशी संबंधित योग्य माहितीसाठी माझ्या संगीता जाधव वाहिनीचे सदस्य व्हायला विसरू नका. पुढच्या भागात पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि महत्त्वाच्या विषयासोबत.